हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? आशा व्यक्त करते तुम्ही छानच असाल. तर हा गौरींच्या आगमनाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ येण्यात खूपच उशीर होतो, परंतु घर, ऑफिस, मुलं सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आणि हाही छंद जोपासते आणि जसं जमेल तसं एडिटिंग करून तुमच्यापर्यंत व्लॉग पोचवायचा असं मी ठरवलेलं आहे. तर हा म्हणजे गौरीच्या आगमनासाठी असं मी डेकोरेशन आधी तयार केलेलं. आदल्या दिवशीचा तो व्हिडिओ होता. नंतर सकाळी जेव्हा गौरी आवाहन होतं तर आधी गौरीला मी साडी नेसवण्यासाठी मग गौरीच्या साडीचं प्रिपरेशन करून ठेवलं. आधी पदर वगैरे काढून घेतला, किती लांब हवं आहे आपल्याला किती नाही, आणि त्याच्यानंतर मग अशा प्लेट्स मी करून घेतलेल्या, कारण की मग गौरी आल्यावर धावपळ नको म्हणून आधीच सगळं साडी व्यवस्थित पिनअप करून ठेवलेली. म्हणजे मग गौरींचं आगमन झाल्यानंतर धावपळ नको म्हणून अशी साडी मी प्रिपेअर करून ठेवलेली. दरवर्षी मी गौरीला आपण जशी गोल साडी घालतो त्याचप्रमाणे गोल साडी आम्ही नेसत असतो, म्हणून काही एवढं टेन्शन नव्हतं. परंतु ह्यावेळेस जरा काहीतरी युनिक करावं असं वाटलं आणि मग मी ठरवलेलं की मनातच गौराईला आपण कोल्हापूरच्या अंबाबाईसारखी साडी नेसवायची, म्हणजे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या स्वरूपात गौराई आपण तयार करूया. तर असं ठरवलं होतं, परंतु होईल की नाही होईल हा मला टेन्शनच होतं, म्हणूनच जास्त प्रिपरेशन मी साडीची करून घेतली. परंतु फायनली जेव्हा आम्ही साडी नेसवायला घेतली तेव्हा पटकन अशी नेसून पण झाली आणि छान असं गौराईचं स्वरूप महालक्ष्मीच्या स्वरूपात रेडी झालेलं. म्हणजेच आपली जी परंपरा चालत आलेली आहे, वर्षानुवर्ष आपल्याकडे फुलांची गौरी आणतात आणि मग तिचंही स्वरूप बदलायला नको आणि आपल्यालाही छान तिला सजवता यावं यासाठी आम्ही आमच्या फुलांच्याच गौरीला छान अशी साडी नेसवतो. म्हणजे तिच्यात कोणत्याही प्रकारचा बदल न करता ती गौराई तशीच असते आणि तिला छान अशी साडी आणि तिच्या टोपलीमध्ये फक्त मुखवटा ठेवतो बस, आणि एक छान स्वरूप गौराईचं तयार होतं. आमच्याकडे काय अशा उभ्या गौरी नसतात, म्हणजे ज्येष्ठ आणि कनिष्ठ अशा आणि महालक्ष्म्या नसतात. फुलांची गौर आम्ही बसवत असतो. आणि पूर्वी आम्ही फुलांच्या गौरीला म्हणजे फक्त सजावट वगैरे करायचो, मग साडी वगैरे नेसवायचो नाही. 2021पासून कारण घडलं त्यासाठी, आणि तेव्हापासून मागे आम्ही गौरीचा असा साज शृंगार आणि गौरीला साडी वगैरे नेसवतो. तिचीच इच्छा होती म्हणून ती आमच्याकडून असं करून घेते. आम्ही पूर्वीपासूनच किचनमध्येच गौराईला बसवत असतो आणि आमच्याकडे मोस्ट ऑफ सगळेच म्हणजे जिथे आपला किचन असतो तिथेच बसवतात, काही हॉलमध्ये बसवतात, परंतु आम्ही किचनमध्येच बसवतो. म्हणून पूर्वीपासून जिथे तिचं स्थान आहे आम्ही तिथेच गौराईला स्थानापन करत असतो. तर अशी आम्ही ही फुलांची आमची गौराई आहे आणि गौराईच्या आगमनासाठी हे आमचे सगळे बच्चे पार्टी गौराईच्या आगमनाला उभे असतात आणि मग सगळ्यांनाच ओवाळायचं, सगळ्यांचेच पाय धुवायचे. आमच्याकडे गौराई अशा हाताने चालवत नेतात, म्हणजेच गेरूच्या किंवा मातीचे असे पट्टे ओढून घ्यायचे पूर्ण घरभर, प्रत्येक रूममध्ये जाईल अशी, देवघराच्या इथे, किचनच्या इथे आणि जिथे तिला आपण बसवायचं असे सगळे असे गेरूचे किंवा मातीचे पट्टे ओढून घेतो आणि मग ते सुकल्यानंतर असे आम्ही गौर हाताने चालवत असतो. सगळीकडेच म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने चालवतात, काही पिठाने, काही हळदी कुंकवाने, काही कुंकवाने. मोस्ट ऑफ आमच्याकडे सगळे पिठानेच गौर चालवतात, परंतु काहीकांच्या नवसाची असते आणि मग काही नवस बोलले असेल तर हळदी कुंकवाची या पद्धतीने गौर चालवतात. तर आमच्याकडे आम्ही कुंकवाने चालवतो. तर आम्ही कुंकवाने का चालवतो तर आमच्या आईंनी सांगितलेलं का आमच्या आजी सासूबाईंनी गौराईला नवस केलेला आणि मग त्या असा नवस होता की आम्ही बाई तुला कुंकवाने चालवत आणेन. मग तेव्हापासून त्या कुंकवानेच गौर चालवतात. मग आम्हीही ती परंपरा सुरूच ठेवलेली आहे. आम्ही जो मगाशी हंडा ठेवलेला बाहेर तांब्याचा होता, तो म्हणजे काही तपेल्यामध्ये तांब्याच्या किंवा तांब्याचा असा हंडा किंवा कळशी किंवा माठ असा सजवलेला, म्हणजे सजवून चित्र नक्षी असे काढून त्यावर टोपली ठेवून आणि मग त्या टोपलीत आपण गौर ठेवायची आणि मग ते गौर आपण घरात आणायचे. जो हंडा, कळशी, काही तपेला असतो त्याला आमच्याकडे सुगड असं म्हणतात आणि तो सुगड भरायचा असतो, म्हणजे एक पायली असे तांदूळ त्या सुगडात टाकायचे असतात. परंतु मी सगळे सुगड जो भरते ते घरात आणूनच भरते. देवीची ओटी पण घरात आणूनच भरते आणि म्हणजे दरवाजात मी देवीची ओटी आणि सुगड भरत नाही, कारण की भरलेला सुगड हा घरात सुख समृद्धी
आणि संपत्तीचा वास भरून राहावा यासाठी आपण सुगड भरत असतो. आणि मग तो दारात भरणे योग्य नाही. आणि आपल्या घरात जरी कोणती सवाशीण आली तर आपण तिची दारात ओटी भरत नाही. म्हणून मग मी दारात सुगड आणि ओटी न भरता जिथे गौरीचं स्थान आहे ती स्थान पण झाल्यानंतर मग सुगड आणि ओटी भरून घेत असते. इथे मी तो सुगड भरत आहे. असे पूर्ण पायली भरून असे म्हणजे खाली पडेपर्यंत तांदूळ भरायचे. आणि ज्या दिवशी गौर जाते त्या दिवशी आपण ते सर्व तांदूळ पुन्हा पायलीत घेऊन मोजून घ्यायचे. आणि मग खाली जे वाढलेले तांदूळ असतात ते आपण नेहमीच्या वापराच्या तांदळात ठेवून द्यायचे. आणि प्रत्येक वेळेस वाढीचे तांदूळ हे वाढतच असतात. म्हणजे पायलीवर आपण टाकतो तर थोडे तरी वाढतात. इथे मी सुगड भरून घेतलेले आहे. नंतर मग गौराईला त्या सुगडामध्ये ठेवून घेते. म्हणजे आपली गौर आता बसलेली आहे. आणि मग गौर बसल्यानंतर मग परत पुन्हा तिला फुलांच्या गौरीला आपण छान हळद कुंकू करून घ्यायचं. आणि सर्व झाल्यानंतर मग आम्ही अशी गौराईला साडी नेसवायला घेतली. तर मला यावर्षी कोल्हापूरच्या अंबाबाईची साडी नेसवायची होती. आणि खरंच सांगते आधी वाटलं नव्हतं की अशी पटकन नेसून होईल. पण जेव्हा करायला घेतलं तर छान अशी पटकन नेसवून झाली ही. आणि खूप सोप्या पद्धतीने नेसून घेतली गौराईला. म्हणतात ना, कोणतीही इच्छा मनापासून आणि प्रामाणिक असेल तर ईश्वरही ती इच्छा आपली पूर्ण करायला मदत करत असतो. त्याचप्रमाणे जे माझ्या मनात होतं गौराईसाठी हे करायचं ते करायचं, आपोआप सगळ्या गोष्टी जुळून आल्यानं आपोआप सगळ्या गोष्टी छान अशा झाल्या. इथे मी आणि माझी 2 नंबरची जाऊबाई आम्ही गौराईची साडी वगैरे सगळं तिचं साज शृंगार करत होतो. आणि हा व्हिडिओ जो शूट करते ती माझी छोटी जाऊबाई आहे. म्हणजे आम्ही असं तिघी मिळून सगळं करत असतो. व्हिडिओ करता करता कशी बोलते बघा. मंडळी, ही पूनम राऊत आहे तुमची. त्यांचे आता फक्त काही थोडे कमी सबस्क्राईब राहिलेले आहेत. ते ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करून आणि सबस्क्राईब करून टाका. त्यांचे 500चा ॲव्हरेज पूर्ण करून टाका मंडळी. अशा प्रकारे तिला गौर तिची प्रसन्न करून टाका. ती खूप कष्ट घेते तिच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शूट करताना मीही कधी असं बोलली नाही, परंतु तिचं कॉन्फिडन्स पण फार चांगलं आहे. आणि ती आमच्या घरातलं एकदम हसी मजाकवाला कॅरेक्टर आहे. आणि माझ्या दोन्ही जावाई खूप चांगल्या आहेत. आम्ही खूप छान अशा राहतो. आणि सगळं काही एकत्रित सणवार सगळं एकत्रित करतो. आणि एकत्रित केलेल्या सणवारांना खूप मजाही येते. आणि फायनली मी माझ्या गौराईसाठी मला जी वस्तू घ्यायची होती त्या समया तुम्हाला ऑलरेडी आधीच्या व्लॉगमध्ये शेअर केलेल्या आहेत. तर त्याच समयात त्यांची आधी मी समयांची पूजा करून घेतली आणि मग समयी प्रज्वलित केली. आणि ह्या महाभारत समयी आहेत आणि या मला घ्यायच्याच होत्या गौराईसाठी. व तीही माझी इच्छा पूर्ण झाली आज. आधीच्या व्लॉगमध्ये ज्या मी समयी तुम्हाला दाखवली तेव्हाच मी त्या समयीमध्ये ज्या क्लिप घेतलेल्या त्या पण तुम्हाला दाखवलेल्या, पण मी यूज केलं नव्हतं म्हणून तुम्हाला रिव्ह्यू दिला नाही. परंतु खरंच सांगते त्या ज्या समयी अडकवण्याच्या क्लिप आहेत खूपच युजफुल आहेत. त्या जेव्हा मी आत्ता लावल्या या समयांना तर खरंच म्हणजे आपले जे तेल खाली गळतं किंवा ती ज्योत जिथे लावतो तिथे काळं पडतं, मग ते घासून काढायला पण खूप त्रास होतो. परंतु त्या क्लिपने एवढा छान उपयोग झाला त्या क्लिपांचा, समयी तर काळे पडलीच नाही आणि तेलही खाली गळलं नाही. आणि ज्योत जर तुम्ही छोटी ठेवली तर ज्योत खूप वेळ अशी तेवत राहते. म्हणून त्या खूप उपयोगी क्लिप आहेत. जर तुम्ही घेतल्या नसतील तर नक्की तुम्ही घ्या. आणि जास्त काही महाग नाहीत, त्या खूप उपयोगी पण आहेत. तर अशी आमची फायनल लूक होता आमच्या गौराईचा, छान अशा कोल्हापूरच्या अंबाबाईच्या स्वरूपात. या साडीवरचं ब्लाऊज पीस लावायचं होतं परंतु ते त्याच कलरचं होतं, मग ते न लावता हे जे कोरच ब्लाऊज पीस होतं मग ते आम्ही लावलं कॉन्ट्रास्टमध्ये. आणि छान असा गौराईचा लूक तयार झालेला. कशी वाटली आमची गौराई नक्की कमेंट करून तुम्ही मला सांगा हा. त्याच्यानंतर मग आम्ही तिघी पण गौराईची ओटी भरत असतो. महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब अंबे मात की जय, अंबे मात की जय, अंबे मात की जय. इथे मी ओटी भरताना 3 वेळा देवीचा जय जयकार करून घेतला. आणि जय जयकार करताना कधी 3 वेळाच करावा.
आणि कधीही देवीची किंवा कुठल्याही सुवासिनीची ओटी भरल्यानंतर तिची ठेस अवश्य भरायची, तांदळाने तिची ठेस भरून घ्यायची। तीच मी ते गौराईची ठेस भरून घेते आणि मग अशा प्रकारे आम्ही तिघींनीही आमच्या गौराईची ओटी भरून तिची ठेस भरून घेतली आणि मग आरती करून घेतली छान। कुठलाही सण, व्रत, उपवास आपण का साजरा करावा त्याचं कारण तर आपल्याला माहिती हवंच, परंतु आपण एवढ्या उत्साहात सण साजरा करावा की आपल्या मुलांनाही त्याची आवड निर्माण झाली पाहिजे। म्हणजे आपल्या घरात तसं वातावरण आपण स्वतः निर्माण करायचं। आपल्या आईने, आजीने म्हणजे आपल्या पूर्वीच्या पिढीने हे सणवार छान प्रकारे साजरे केले म्हणूनच आपल्यालाही त्याची माहिती झाली। मग आपणच जर हे सणवार उत्साहात किंवा साजरेच केले नाही तर पुढच्या पिढीला कसं कळणार। म्हणून मी तरी जेवढ्या रूढी, परंपरा, व्रत वैकल्य जे आहेत ते करण्याचा प्रयत्न करते, कारण की आपल्यातूनच ते आपल्या पुढच्या पिढीला जाणार आहे। आणि ते आमची छान अशी आरती चालू आहे। पाहिला आमच्या मुलांचा उत्साह किती, बाबा म्हणजे आरती करण्याची कोणाला वाटेल किती हौस आहे यांना, पण नाही, लास्टला म्हणजे खूपच आरती संपायच्या वेळेस खूप जोर येतो। व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की गौराई असं सजवण्याचं काहीतरी एक कारण घडलेले आणि म्हणूनच आम्ही असं गौराई सजवतो। आणि त्याच कारणामुळे मग मी दरवर्षी म्हणजे माझ्या सासूबाईंना, माझ्या दोन्ही जावांना आणि देवीला असे सेम साड्यांची ओटी भरत असते। मग इथे तोच आमचा आरती झाल्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होता। मग आईंचं झाल्यावर नंतर ही माझी 2 नंबरची जाऊबाई आहे, मग तिचीही मी ओटी भरून घेतली। हे सालाबादप्रमाणे 2021 पासून मी हे असं करत आहे आणि आता म्हणजे हे पुढेही चालूच राहील। आता ही माझी एक रूढी परंपराच झालेली आहे। देवीने जो साक्षात्कार दिलेला मला त्याच्याच प्रतिकृती म्हणून हे सर्व माझ्याकडून होत आहेत आणि मी देवीकडे हीच प्रार्थना करते की यापुढेही अविरत माझ्याकडून अशीच सेवा तू आमच्या सगळ्यांकडून करून घे आणि आम्हाला अशीच चांगली सद्बुद्धी दे। आता ही माझी 3 नंबरची जाऊबाई आहे आणि मग तिचीही मी ओटी भरून घेतली। म्हणजे सर्वात आधी मी देवीची ओटी भरते, मग आईंची आणि मग या दोघींची। मग आणि ह्या वर्षी त्यांनी अजून एक ट्रेंड सुरू केला की मग ते बोलतात आमची ओटी भरतेच, मग आता आम्ही तुझीही ओटी भरतो। मग त्यांनी माझीही ओटी भरली। हे सर्व झाल्यानंतर मग देवीला नैवेद्य वगैरे दाखवलं आणि त्याच्यानंतर मग जागरण करायचंच असतो। मग आम्ही 2 दिवस गौराईचं जागरणही करतो आणि आता तुम्हाला नैवेद्याचं दाखवलं असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, म्हणून मग नैवेद्याचं सगळं दाखवण्याचं टाळलं आहे। गौरीचं मी व्हिडिओ हे 3 पार्टमध्येच अपलोड करणार आहे। हा पार्ट जरी थोडा मोठा झाला मग कारण की सगळंच एकाच व्हिडिओमध्ये दाखवणंही शक्य होत नाही आणि व्हिडिओही खूप मोठा होतो, मग त्याच्यामुळे मग मी हा गौराईंचा 3 पार्टमध्ये व्हिडिओ करणार आहे। तर तुम्ही हा पार्ट बघितल्यानंतर नंतरचे 2 पार्ट नक्की बघा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि तुम्हाला माझ्या आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ केलेले आवडतील हेही कमेंट करून नक्की सांगा, मग मी त्या विषयावरही नक्की व्हिडिओ करण्याचाही प्रयत्न करेल। अशा प्रकारे आमच्या इथे सर्व ओटी भरण्याचा कार्यक्रम सगळं झाला आणि इथे आमची 3 नंबरची जाऊबाई आम्हाला दोघींना उभं केलं आणि म्हणते कशी काय जरा हात जोडा आणि मी सांगते ती शपथ। आम्हाला वाटलं काहीतरी चांगलं सांगते काय, म्हणजे चांगलंच होतं ते, म्हणजे ती सांगते का तुम्ही दोघी मला अशाच साड्या वगैरे घेत जा। मी हा आम्ही घेऊ नक्की। आणि त्याच्यानंतर मग थोड्या जागरण करायचे आहेत, मग थोड्या रील वगैरे केल्या, डान्स वगैरे केला आणि अशा प्रकारे आमच्या गौरीचं जागरण झालं। याच नोटवर आजचा व्हिडिओ इथेच